नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील ह्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, ह्या योजनेला राज्यातील कोणत्या वयोगटातील महिला अर्ज करू शकतात? अर्ज कुठे करावा? अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत? पात्रता काय असणार आहे? अटी नियम काय असणार आहे? त्या योजनेची सविस्तरित माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर तुम्ही ह्या योजनेला अर्ज करणार असाल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा GR सुद्धा काढलेला आहे. 28 जून 2024चा GR आलेला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील मोबाईल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 51% आहे. स्त्रियांची टक्केवारी 28.70% आहे. हे लक्षात घेत ह्या योजनेची सुरू करण्यात आलेला आहे. तर शासन निर्णयामध्ये राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्याच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा हा GR आहे. योजनेचे उद्देश काय आहे पहा. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरण चालवणे मिळणे, महिला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या मुलाच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा हे ह्यामध्ये करता येणार आहे. तर दुसरा म्हणजे योजनेचं स्वरूप पहा. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येकी पात्र महिलेला तिच्या स्वातंत्र्याच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम ह्या योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येईल. मित्रांनो, ह्या योजनेला कोणती महिला लाभार्थी असतील पहा. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 ह्या वर्षा वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित परिस्थितीयुक्त आणि निराधार महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहे पहा. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित परिस्थितीयुक्त आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. आता योजनेला अपात्र कोण ठरणार पहा. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा अधिक आहे, ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदार आहे, ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेच्या कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्य करत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे 1500पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल, ज्या कुटुंबाची सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असलेल्या नियोजन व वित्त विभागाच्या अभिप्राय घेऊन शासनाने मान्यता करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत पहा. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
लाभार्थीचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी ह्यांनी घेतलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपर्यंत असणे अनिवार्य, बँक खाते पासबुकचा पहिला पानाची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याबाबतचा हमीपत्र. मित्रांनो, लाभार्थी निवड कशी केली जाते पहा. ग्रामीण भाग अंगणवाडी सेविका, पारेख सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक. नगरी भाग अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून लाभार्थीची निवड करण्यात येईल. संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये हा असणार आहे. आता योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिला ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेचा ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांनी साठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नगरीमध्ये ग्रामीण, आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्रात येथे जाऊन अर्ज करू शकतात. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देण्यात यावे. नियुक्ती कर्मचारी ऑनलाईन प्रविष्ट केलेला जाईल आणि प्रत्येकी यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्यचं पोचपावती दिली जाईल. अर्ज भरल्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिला स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. ह्यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड. ज्यामध्ये अर्ज करणार आहे तिथं तुम्ही स्वतःहून अर्ज करत जावा महिलांनो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची यादी ग्रामपंचायतकडे किंवा वार्ड स्तरावर किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात येईल. त्याच्यानंतर ह्या योजनेचा लाभ डायरेक्ट महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जाणार आहे. मित्रांनो, ह्या योजनेचं वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन हे तयार करण्याची येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे माझी बहीण लाडकी ह्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेला अर्ज कसं करायचा, पात्रता, अटी, नियम काय आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेला आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.